मिरवणुकीची सांगता झाली, आरती झाली आणि आता आपण विशेष व्याख्यानाकडे या ठिकाणी वळत आहोत. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूजनीय परम महंत श्री परांडेकर बाबा शिंदे पळसे बाबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या विनंतीला बाबांच्या विनंतीला मान देऊन बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने बाबांच्या या ठिकाणी आभार. उद्या लहान मुलांना आता थोडं सांभाळलं पाहिजे. 2 शब्द महत्वाची कानावर गेली पाहिजे. प्रवचन चालू असताना आपणही कोणी आपसामध्ये बोलू नये. सर्वात महत्वाचं म्हणजे लहान मुलांना इकडे समोर येऊ देऊ नका. आपण मुलांना सांभाळलं पाहिजे, हेच महत्वाचं आहे. मिरवणूक मोठी झाली, मंडप फार मोठं होतं, जेवण फार चांगलं होतं, कार्यक्रम चांगला झाला असं नाही. त्यानिमित्ताने 2 शब्द आपल्या कानावरून गेले पाहिजे. हा सगळा खटाटोप आहे. धर्म प्रचार आणि प्रसार या ठिकाणी झाला पाहिजे आणि म्हणून महत्वाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरुवात करतो. आपण मुलांना या ठिकाणी सांभाळावं अशी मी विनंती करतो. उद्या मुख्य कार्यक्रम आपल्या या ठिकाणी संपूर्ण होईल आणि पहाटेपासूनच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम सकाळी प्रातःसमयी श्रीमूर्तीस मंगल स्नान होईल. त्यानंतर 18 अध्यायाचं गीतापाठ पारायण होईल आणि ध्वजारोहण, त्यानंतर कलशारोहण, सभामंडप उद्घाटन, मंदिर उद्घाटन, मूर्ती स्थापना, 75 उपहार सोहळा, धर्मसभा असा भरगच्च कार्यक्रम, महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होईल. असा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपली सर्वांची उपस्थिती, याहीपेक्षा जास्त उपस्थिती उद्या आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. सर्वप्रथम वरुण राजासाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे. आपण जर म्हटलं तर 8 दिवसापासून काय परिस्थिती आहे. मी सकाळी उठल्यानंतर अगदी जोरदार पाऊस चालू होता आणि फक्त कार्यक्रम माझ्या डोळ्यासमोर होता, कसं होईल. असं जर पाऊस चालू असता तर मिरवणूक कशी होईल, काय कसं होईल. पण त्याची कृपादृष्टी असता तर सगळं